हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. जय श्रीराम. आज 23 जानेवारी 2024 वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो सॅटर्डेला जे स्पेशल सेशन कंडक्ट करणार होती एनएससी ते ऐनवेळी कॅन्सल करून त्या ठिकाणी फुल डे ट्रेडिंग सेशन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. सो एकदम वेळेवरती हा निर्णय घेण्यात आला आणि मंडेला जे आहे ते मार्केट बंद होतं. सो स्पेशल सेशन ऐवजी फुल डे ट्रेडिंग सेशन असल्यामुळे थोडंसं एफ-आय-आयज आणि जे आहेत फॉरेन इन्व्हेस्टर्स असतील आणि डी जे आहेत, तर त्यांचं बिलकुल त्या ठिकाणी पार्टिसिपेशन नसल्यामुळे तुम्ही बघितलंच असेल प्राइसमध्ये एक छान प्रकारची व्होलॅटिलिटी किंवा अस्थिरता आपल्याला बघायला मिळाली. आणि मोस्ट ऑफ लोक मला स्टुडंटचे पण रिप्लाय आले की सर खूप ट्रॅप झालो असं वगैरे. यस, तर प्राइस ऍक्शनच त्या प्रकारची होती, थोडीशी व्होलॅटाईल होती आणि बिलकुल मोमेंटम आणि व्हॉल्युम्स पण थोडेसे लॅकिंग होते. सो यस, इट वॉज ऑब्वियस, हे साहजिकच होतं की अशा प्रकारचे जे आहे अस्थिरता निर्माण होणं. ओके, सो आज काय होऊ शकतं, तर आज ट्यूजडे आहे, मंगळवार आहे, स्पिन निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे. तर बघूया काय होऊ शकतं. चला पूर्ण ओव्हरव्ह्यू करूया मार्केट मोठ्या टाइम फ्रेम पासून, एक छान अनालिसिस करूया. तर बघा, आपण वीकली टाइम फ्रेम वर आहोत आणि तुमच्यासोबत निफ्टीचा चार्ट आहे. तुम्ही बघू शकता की एक छान बेरिश कॅन्डल या ठिकाणी प्रिंट झालेली दिसते, बट ते जे की आहे लोअर वीक पण फॉर्म झाली. सो काइंड ऑफ प्राइस इज गेटिंग सपोर्ट. प्राइसला या लेवल पासून थोडंसं सपोर्ट मिळाल्यासारखं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. ओके, बट यस, ह्या वीक मध्ये प्राइसने छान करेक्शन सुद्धा केलंय किंवा बेरिश मोड मध्ये आहे किंवा ह्या एक रॅली नंतर एक बेरिश कॅन्डल फायनली वीकली टाइम फ्रेम वर प्रिंट झालेली आपल्याला दिसते. हे सुद्धा आपल्याला विसरायचं नाहीये. त्यानंतर जर बँक निफ्टी आपण बघत, तर बँक निफ्टीमध्ये तर खूप छान बेरिश कॅन्डल प्रिंट झाली आणि ही बेरिश कॅन्डल पूर्ण त्या ठिकाणी एक बँक निफ्टी वीक असल्याचं या ठिकाणी साईन देते किंवा बँक निफ्टी जी आहे ती इतर इंडायसेस पेक्षा जास्त करेक्टिव्ह मोड मध्ये आहे किंवा जास्त करेक्शन करू शकते, की जर कधी या कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर आपल्याला छान फॉल बँक निफ्टी मध्ये बघायला मिळू शकतो. सो सर्व आपल्याला अनालिसिस करायचे आहेत डेली टाइम फ्रेमवर छोट्या आज इंट्राडे साठी. तर त्यापूर्वी आपलं मार्केट ज्यावेळी काल बंद होतं त्यावेळी युएस मार्केट्समध्ये काय झालं हे जर आपण बघितलं तर युएस मार्केट्समध्ये छान एक रॅली बघायला मिळाली मागच्या 3 दिवसांमध्ये. ओके, म्हणजे गुरुवारी असेल, शुक्रवारी असेल आणि काल सोमवारी असेल. तर एक छान आपल्याला अपसाइड मुवमेंट बघायला मिळाली. डाव जोन्स असेल, S&P असेल आणि त्यानंतर नॅसडॅक असेल. बट काल जे होतं तर काल थोडंसं पॉज आपल्याला बघायला मिळाला. यस, असं म्हणणार नाहीये की करेक्शन झालंय किंवा इथे थांबली ही रॅली, बट एक पॉज आपल्याला या ठिकाणी थोडंसं युएस मार्केट्स वर येऊन थोडेसे फ्लॅट ट्रेड काल त्यांनी केलेला आहे. त्यानंतर जर डॉलर इंडेक्स बघितलं तर डॉलर इंडेक्स सध्या फ्लॅट ट्रेड करतंय. 10 year बॉन्ड सुद्धा या ठिकाणी थोडंसं फ्लॅट ट्रेड करताय. जर ब्रेंट क्रूड बघितलं तर ब्रेंट क्रूड सुद्धा थोडंसं फ्लॅट ट्रेड करताय. त्यानंतर जर व्होलॅटिलिटी इंडेक्स बघितलं, इंडिया विक्स कुठे आहे तर इंडिया विक्स सध्या ट्रेड करतंय 13 या लेवलच्या आसपास आणि बजेट अजून जवळ येत आहे, तर ही व्होलॅटिलिटी थोडंसं पुढे जाऊन वाढणार आहे. ओके, त्यानंतर गिफ्ट निफ्टी जर बघितलं कुठे ट्रेड करताय तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करताय 21,785, जी आपल्याला जवळपास 170 पॉईंटचा गॅप अप आज सजेस्ट करताय. आणि आज जर आपण एवढ्या 150 ते पावणे 200 पॉईंटच्या गॅप अपने जर ओपन झालो तर कशा प्रकारचं आज आपलं प्लॅन ऑफ ऍक्शन असलं पाहिजे किंवा कसं आपण प्लॅन आज करायचंय, तर या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी अनालाइज करणार आहोत छोट्या टाइम फ्रेमवर. तर लक्ष द्या. सो तुम्ही बघू शकता की प्राइस ने एक छान फॉल केला इथे डाऊन साइड आणि त्यानंतर प्राइसने बाउन्स पण केले. बट प्राइस जे आहे 2 दिवसांपासून या एक रेंज मध्ये सध्या काय आहे, थोडंसं साईडवेज आपल्याला इथे दिसते. तर आपण सर्व लेवल्स ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेले आहेत प्रिव्हियस इन्साइट्स मध्ये आणि सपोर्ट ट्रेंड लाईन सुद्धा मी ड्रॉ केली होती तुमच्या समोर. जी सपोर्ट ट्रेंड लाईन होती, लुक ॲट दिस, ही अशा प्रकारची एक सपोर्ट ट्रेंड लाईन या ठिकाणी मी तुमच्या समोर ड्रॉ केली होती. तर तुम्हाला दिसत असेल की प्राइसने या सपोर्ट ट्रेंड लाईनला इथे ब्रेक केलाय या डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये आणि फायनली परत येऊन त्या सपोर्ट ट्रेंड लाईनला रेजिस्टन्स घेत आणि कुठेतरी प्राइस दिसते. बट आज परत एक गॅप अप सजेस्ट होतोय. तर मग याला कसं आपण बघायचं आहे, तर बघा की प्राइस जी आहे ती डेफिनेटली एक थोडंसं करेक्शन मध्ये आहे. जरी छोट्या टाइम फ्रेम वर आपण बघितलं आणि वीकली टाइम फ्रेम वर पण आता प्राइस थोडंसं तशा प्रकारचंच एक आपण म्हणू शकतो की वळण घेतीये खालच्या दिशेमध्ये. बट आपण जर ट्रेंड सोबत जायचं ठरवलं जे छोट्या टाइम फ्रेमवर आहे, तर असं म्हणूया की एक करेक्शन आहे आणि ही एक रिट्रेसमेंट आहे. तर डेफिनेटली जर असं असेल तर आपल्याला महत्वाच्या लेवल्स कोणत्या आहेत की 21,800च्या खाली जोपर्यंत प्राइस आहे तोपर्यंत आपण थोडंसं बेरिश किंवा सेल ऑन प्राइस, सेल ऑन बाउन्स, जसा बाउन्स येईल मार्केटमध्ये तिथे विकण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, म्हणजे सेल करण्याचा, शॉर्ट करण्याचा प्रयत्न आपण सध्या मार्केटमध्ये केलं पाहिजे. आणि इंडियन मार्केट्स त्या तुलनेत थोडंसं आता जर आपण युएस मार्केटशी कम्पेअर केलं तर त्या तुलनेत
थोडंसं वीक आहेत किंवा अंडर परफॉर्म सध्या करतात आणि ऑलरेडी आपण एक टॉपला आहोत. आपल्या मार्केटमध्ये ऑलरेडी रॅली होऊन गेली US मार्केटमध्ये तुम्हाला दिसते. सो वी आर इन अ करेक्टिव्ह मोड असं डेफिनेटली आपण म्हणू शकतो. आणि जो डेटा आहे तो पण ओरडून ओरडून आपल्याला सांगतोय की डेटा बेरिश आहे. PCR 0.8 आहे. बट हा, समथिंग मिरॅकल हॅपन्स, काहीतरी घडतंय अचानक. मार्केट इज, तुम्हाला माहिती आहे, अनसर्टन, आणि इथे अनपेक्षित गोष्टी नेहमी घडत असतात. तर असं काही घडलं आणि 21,800च्या वर प्राइस गेली तर डेफिनेटली मग आपण बुलिश विचार करणार आहोत. म्हणजे फ्लेक्झिबल राहायचं. मी असं म्हटलं नाही की मग बेरिश तर कुठेही प्राइस गेले तर बेरिशच विचार करायचा नाहीये. 21,800च्या खाली जोपर्यंत प्राइस आहे तोपर्यंत आपल्याला इथे बेरिश किंवा थोडस सेलरच्या दृष्टिकोनाने विचार करायचा आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की एक ट्रेड लाईन मी इथे सुद्धा ड्रॉ करू शकतो लाईक दिस. ही एक ट्रेड लाईन मी अशी ड्रॉ करू शकतो. जर ही एक ट्रेड लाईन या ठिकाणी खाली ब्रेक झाली तर नक्की तुम्हाला एक शॉर्ट ऑपॉर्च्युनिटी मिळेल. तर आता प्राइस गॅप अप ओपन झाली तर काय करायचं आपल्याला? तर बघा, आज जर डिरेक्टली 200 पॉईंट्स किंवा 150 पॉईंटचा गॅप अप जर ओपन होतोय तर आपण ह्या हायच्या, जे की हाय होता या दिवसाचा, तुम्ही बघू शकता की इथे जे शुक्रवारचा जो काही हाय बनवला होता प्राइसने, तर याच्या जवळपास जर कुठे प्राइस ओपन झाली तर तुम्हाला बघायचं की प्राइस इथे ही जी ट्रेड लाईन आपण ड्रॉ केली ती या ट्रेड लाईन जवळ येऊन जर प्राइस रेजिस्टन्स घेते आणि इथे जर असं टाइमपास करून प्राइसला अशक्य होत आहे की वरती जाणं, जमत नाहीये किंवा सस्टेन करू शकत नाही, जसं प्रयत्न केला प्राइसने प्राइस खाली येते, जसं प्रयत्न केला खाली येते, तर नक्की प्राइस डेफिनेटली तुम्हाला परत काही दिवसामध्ये खाली येताना दिसेल. आज उद्या परवा कडे तुम्हाला प्राइस डेफिनेटली खाली येताना दिसेल. सो आपल्याला करायचं काय की जसं थोडंसं प्राइस इथे बाउन्स केलं प्राइसने, तर आपल्याला जर आपल्याला असं दिसतंय की प्राइस इथे सस्टेन करत नाही तर आपण एक छोटी क्वांटिटी ऍड करू शकतो पुटची. त्यानंतर प्राइस परत थोडंसं एक बाउन्स दिला परत किंवा थोडंसं ब्रेक केलं परत थोडी थोडी क्वांटिटी आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. आणि तुमचं पहिलं जे टार्गेट असेल खाली ते 21,500 असेल आणि त्यानंतर दुसरं असेल 21,400 आणि 21,300 असे टार्गेट तुमचे खालच्या दिशेत तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. सो माझा पर्सनली जो व्ह्यू आहे थोडासा बेरिशच आहे मार्केटवरती. आय थिंक सो की एक मुवमेंट खालच्या दिशेत अजून मार्केटने द्यायला हवी किंवा बाकी आहे, मार्केटची पेंडिंग आहे आणि ती मुवमेंट मे बी तुम्हाला बघायला मिळेल. सो मोस्ट ऑफ लोक आज गॅप अप झाल्यावर बाय करण्याचा प्रयत्न करतील. बट मला असं वाटतं की जे एफआयज आणि डीआयज जे आहेत ते मोठे लोक आहेत मार्केटवरती ऑलरेडी बेरिश आहेत आणि त्यांना एक खूप छान ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी मिळाली ते विकण्याची जर आज गॅप अप ओपन होतोय आणि तुम्ही विकत घ्यायला झालं आणि ते विकायला रेडीच आहेत. सो ही एक त्यांना चांगली संधी आहे आणि मार्केट नेहमी जे मोठे लोक करतात त्याच दिशेत मार्केट वळण घेत असतं. सो मी तर डेफिनेटली त्यांच्या बाजूने थांबणार आहे आणि मोस्टली त्यांच्या बाजूने जर आपण थांबू, मोठ्या लोकांच्या जे ऑपरेटर्स आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि त्यांच्या बाजूने जर आपण नेहमी विचार केला तर नेहमी फायद्यात मार्केटमध्ये आपण असतो, हे माझा अनुभव आहे. ओके, सो या प्रकारे आपण आज निफ्टीमध्ये प्लॅन करू शकतो. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी एक प्रॉपर क्लिअरली खूप छान बेरिश ट्रेंड मध्ये आणि जास्त बेरिश ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी. बँक निफ्टीमध्ये जर स्टुडंट्सला जर मी सांगेल तर एक प्रॉपर इथे एबीसी बनतोय. तुम्ही जर बघितलं तर हे एबीसी आहे आणि एबीसी मधला हा सी या ठिकाणी सध्या प्रोग्रेसमध्ये आहे आणि सी मध्ये पण ही थर्ड. आणि जर आपण बघितलं तर हा एक ट्रायंगल पॅटर्न आहे. सो स्टुडंट्सला माहिती आहे जर ट्रायंगल पॅटर्न आहे तर काय करायचंय. सो हा एक क्लिअरली एक ट्रायंगल पॅटर्न इथे विजिबल आहे. सो इथे तुम्ही हा ट्रायंगल पॅटर्न कसा ट्रेड करायचा सर्वांना माहिती आहे आणि तुम्ही बघू शकता जरी मोठ्या टाइम फ्रेमवर पण जर बघितलं आपण तर प्राइस एक सपोर्ट ट्रेंड लाईन जवळ छान टाइमपास करते आणि जसं जेवढं प्राइस इथे टाइमपास करेल आणि याला जर ब्रेक केलं तर तेवढं खालच्या दिशेत टार्गेट तुमचं मोठं तुम्हाला मिळणार आहे. सो बँक निफ्टी थोडंसं वीक आहे. जर तुम्हाला सेल करायचं असेल तर माझं एक सजेशन असेल की निफ्टी ऐवजी बँक निफ्टी तुम्ही प्रेफर केलेलं नेहमी चांगलं असणार आहे, कारण निफ्टीपेक्षा बँक निफ्टी ऑलरेडी जास्त कमजोर आहे. तर सेल करायचं असेल तर बँक निफ्टीमध्ये जास्त नफा किंवा तुम्हाला प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस बँक निफ्टीमध्ये असतील. सो इथे प्रॉपर ट्रायंगल पॅटर्न आहे. एमएससीडी मध्ये तुम्ही जर बघितलं तर हिस्टोग्राम कन्व्हर्जिंग स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, रिव्हर्स डायव्हर्जन्स सुद्धा आहे, सर्व गोष्टी सपोर्ट करतायत. दॅट इंडिकेट्स वेव इज पेंडिंग डाऊन साइड. एक वेव खालच्या दिशेत डेफिनेटली पेंडिंग आहे. सो ती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. आज फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. सो फिन निफ्टी मध्ये सुद्धा सेम स्ट्रक्चर या ठिकाणी बँक निफ्टी सारखंच फॉर्म झालेला आहे. तुम्ही बघू शकता की फिन निफ्टी सुद्धा इथे सपोर्ट घेते आणि ट्रायंगल पॅटर्न फिन निफ्टी मध्ये सुद्धा या ठिकाणी फॉर्म झालेला आहे. सो जसं आज गॅप अप ओपन होईल तर तुम्हाला बघायचं की तो गॅप अप किती मोठा आहे आणि जर प्राइस याच्यावर सस्टेन नाही करू शकतो, मोस्ट ऑफ टाइम हे जे डाऊन ट्रेंड मध्ये जे ट्रायंगल्स असतात तर त्यांचं जे काही आहे टार्गेट तुम्हाला असंच मिळतं की मोस्ट ऑफ ते ट्रॅप करतात, वर एक फेक
ब्रेकआउट दाखवतात आणि मग त्या ठिकाणी हे ट्रायंगल्स ब्रेकडाऊन होत असतात. सो आजचा जो गॅप अप असेल तो मे बी एक फेक ब्रेकआउट असू शकतो आणि मग त्यानंतर प्राइस सडनली खाली फॉल करू शकते. सो ह्या सर्व लेवल्स तुम्हाला प्रॉपरली वॉचआउट करायचे आणि तुमच्या चार्टवर मार्क करायचे आणि त्यानुसार तुम्हाला प्लॅन करून इथे ट्रेड करायचं आहे. फिन निफ्टी मध्ये ट्रेड करत असाल तर थोडंसं तुमचं जे क्वांटिटी मनी मॅनेजमेंट मध्ये बसेल त्या क्वांटिटी सोबतच या ठिकाणी तुम्हाला ट्रेड करायचं आहे. ओके, डेटा इज ऑलरेडी बेरिश आणि बघा की आता बजेट येत आहे पुढे तर तशी तशी व्होलॅटिलिटी वाढणार आहे. प्राइस सोबत तुम्हाला एक वाईल्ड मूव्ह मिळतील किंवा व्होलॅटिलिटी मध्ये एक ऑप्शन्स पटकन वाढतील, कमी होतील. ओके, आणि ऑप्शन्सच्या ऑटोमॅटिकली किमती तुम्हाला वाढताना दिसतील, थोड्याशा महाग होतील ऑप्शन्स जे ऍट द मनी असतील, इन द मनी असतील आणि आउट ऑफ द मनी ऑप्शन्स सुद्धा तुम्हाला थोडेसे महाग मिळायला सुरू होतील. सो थोडंसं मी परत सर्वांना मागेही थोडंसं वॉर्न केलं, आताही थोडंसं परत एक वेळा नोटिफाय करतोय की थोडंसं कॉशियसली वाईजली ट्रेड करा. एवढ्या एक वीक साठी बजेट पर्यंत तरी थोडंसं तुम्हाला व्यवस्थित ट्रेड करायचं आहे. आणि मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढली तर पैसे जातात ते रिटेलर्सचे जातात, मोठ्या लोकांचे नाही जात. सो रिटेलर्सनी स्पेशली थोडंसं आणि स्पेशली ऑप्शन बायर्सने थोडंसं कॉशियसली आणि खूप सावधानपूर्वक या मार्केटमध्ये ट्रेड केलं पाहिजे. कारण मागे आपण जर बघितलं प्रिव्हियसली मार्केट खूप छान परफॉर्म केले, त्यामध्ये जर चांगले तुम्ही पैसे कमवले असतील तर ते पैसे ह्या अशा मार्केटमध्ये जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. सो सर्वांनी जे काही कॅपिटल आहे ते विड्रॉ करा. तुम्ही जे काही प्रॉफिट्स केले ते पहिले विड्रॉ करून घ्या आणि त्याच्या निम्म्याच कॅपिटलने ह्या मार्केटमध्ये ट्रेड करा असे मी म्हणेल. कारण तुम्हाला रिसेंटली छान जर प्रॉफिट झाला असेल तर हे इथे तुम्हाला त्या तुलनेत अर्ध प्रॉफिट किंवा थोडंसं जरी प्रॉफिट मिळालं, तुमच्या कॅपिटलवरती छोटेसे गेन जरी मिळाले तरी पुरेसे आहे, तरी खूप चांगलं असणार आहे अशा प्रकारच्या मार्केटमध्ये. ओके, सो एव्हरीबडी प्लॅन अकॉर्डिंगली आणि एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. पण लक्षात ठेवा मार्केट इज डेफिनेटली इन अ बेरिश ट्रेंड. किती वर गेलं मार्केट, थोडंसं बाउन्स केलं, किती मार्केट असं नक्की दाखवेल की बाउन्स करतंय, बट लक्षात घ्या थोडंसं बेरिश ट्रेंड मध्ये आहे आणि जसं एक रेजिस्टन्सला मार्केट येईल तिथे शॉर्ट करण्याची ऑपॉर्च्युनिटी नक्की तुम्हाला शोधायची आहे. ओके, जोपर्यंत मार्केट 21,800च्या खाली आहे आणि बँक निफ्टी जी आहे ती जोपर्यंत 46,000च्या खाली आहे, ओके सॉरी 46,500च्या खाली आहे, तोपर्यंत डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी बेरिशच विचार करायचा आहे. ओके, सो येस, थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट मध्ये. टेक केअर, हॅव अ नाईस